वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची झाला। विठोबाशी शरण जावे निजनिष्ठ नाम गावे। सकळ शास्त्रांचा विचार अंती इतुकाची निर्धार। गहन असे ज्ञान सांगणारे मोठे वेद सामान्यांना कसे समजणार। मग जगद्गुरूंनी त्याचे सार एवढे सहजतेने सांगितले की यामुळे लाखो लोक नाम घेत सुखी झाले। देहू संत तुकोबांच्या पावन नगरीत दृष्टी पोहोचेल तिथवर भगव्या पताकाच दिसत आहेत। पांढऱ्या शुभ्र वेशातील शिस्तबद्ध वारकऱ्यांमध्ये ऊर्जा संचारली। ते आनंदाने टाळ मृदुंगासह नामस्मरण करत दंग झाले। पगडीदार, चोपदार, वेणेकरी डोक्यावर तुळस घेऊन भगिनी सज्ज आहेत। टाळ मृदुंगासह होणारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम या संतांचा आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाशिवाय दुसरा शब्दच इथे ऐकू येत नाही। वय विसरून कुणी आनंदाने बेभान होत फुगडी खेळत आहेत, कुणी नाचत जयघोष करत आहेत। हा तुकोबांच्या अद्वितीय कार्याचा महिमा। इथे ना कोणाला निमंत्रण, ना आग्रह, ना जबरदस्ती। संत तुकोबांचा महिमा काय वर्णावा। ते भक्ती मार्गाचे प्रदीप, भागवत धर्माचे कळस। त्यांनी ईश्वरी भक्तीची अत्युच्च पातळी गाठलेली। म्हणून तर संत बहिणाबाई म्हणतात, संत कृपा झाली इमारत फळा आली। ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस। दुष्काळात आपली सर्व संपत्ती वाटणारे हे तुकोबा, त्यांच्या मुखातून निघालेल्या शब्दांची गाथा भारतवर्षाला जगण्यासाठी सदैव दिशा देत आहे। आज प्रत्यक्ष पायी वारीत येणे शक्य नसणारे अनेक भक्त जिथे असतील तिथून विठ्ठल नामात दंग होणार। जगण्याचा पाया चालण्याचे बळ, विचारांची कळ तुकाराम। शब्दांचे इमान, अक्षरांचे रान, अभंगाचे पान तुकाराम। भागवत धर्माचा पाया रचणाऱ्या ज्ञानोबा माऊलींच्या पालखीचा रथ आळंदीहून पंढरपूरला मार्गस्थ होतो तेव्हा आसमंतात भगव्या पताकांचे राज्य। टाळ मृदुंग पखवाजासह एकच जयघोष दणदणतो, ज्ञानोबा माऊली तुकाराम। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। इंद्रायणी तीरावर भक्तांची प्रचंड वारकरी सेना जमली आहे, पण कुणाजवळही शस्त्र नाही। या सेनेचे कुणालाही भय नाही। जगात मानवतेसाठी भक्तीचा प्रेमभाव रुजवण्याकरिता ही सेना। या भक्ती मार्गाने जगात सुख, शांतता, आनंद निर्माण होणार ही जगाला खात्री आहे। सुगंधित फुलांनी सुशोभित असा माऊलींचा रथ, तो अश्व, तो चोपदार, विणेकरी सारे सज्ज आहेत। वारकऱ्यांचा उत्साह तर शिगेला पोहोचलाय। मंदिरात माऊलींच्या पादुकांचा अभिषेक, पूजा झालीय। माऊलींच्या पालखीच्या प्रस्थानाचा कौल मिळालाय। वातावरणात चैतन्य अवतरले। आता या विश्वाला एकच शब्द माहीत आहे, तो म्हणजे विठ्ठल नामाचा। ज्ञानोबा माऊलीचे अंतःकरण विशाल। त्यांचा संसार स्वतःपुरता नव्हताच, माऊलींना सर्वांना आनंदी बघायचे होते। या त्रिभुवनाचा करता करविता राहतो पंढरपूरला। माऊली म्हणतात, मी या माहेरी जाऊन विठ्ठलाची विचारपूस करेन, जगातील दुःख सांगून ती दूर करण्याचे साकडे घालेन। आज जगाला गरज आहे ती शत्रुत्व भावाचा अंत होण्याची, शांततामय जीवनाची, मनस्वास्थ्य उत्तम राखण्याची। म्हणून माऊली म्हणतात, अवघाची संसार सुखाचा करेन, आनंदे भरीन तिन्ही लोकी। देहू आळंदीसह शेकडो दिंडी पंढरपूरला निघाल्यात। ही पंढरीची वारी ज्या ज्या गावातून जात आहे तेथील वातावरण भक्तिमय झाले। वारकऱ्यांचे चरण रुतलेत मातीमध्ये, पण त्यांची मनं विठ्ठलाच्या प्रेमात आकंठन आलेली। डोक्यावर भागवत ग्रंथ, ओठावर अभंग आणि हृदयात एकच नाम विठ्ठल। काट्याकुट्यांच्या वाटा, ऊन, पाऊस, थकवा काहीच अडवत नाही, कारण माऊलींच्या पालखीच्या पाठीमागे चालताना पायांपेक्षा मन पंढरीकडे जाण्याकरिता उड्या मारतय। दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला, घुमे गजर हरिनामाचा भक्त नामात रंगला। अनन्य शरणभाव, वारकरी मंडळींचा भक्तिभाव ज्ञानोबा तुकोबांच्या पालखीसह सर्व सोहळ्यात दिसून येतो। एरवी पंढरपूरला जाणे वेगळे आणि वारीत पंढरपूरला जाणे वेगळे।
वारीत प्राप्त होणारा संत सहवास, अखंड नामस्मरण, समतेचे संस्कृती संस्कार या कारणे क्षणभंगूर जीवनाचे रहस्य समजते. अहंकार नष्ट होत मन निर्मळ होते. ज्या श्रद्धेवर जीवन चालते तो श्रद्धाभाव या वारीत विकसित होतो. पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी, धन्य धन्य जगी ठाव होतो नामाचा उत्सव. प्रत्येकाला पंढरीच्या वारीत सामील व्हावे अशी इच्छा असते, पण प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या. ज्यांना हा सगुण निर्गुण विठ्ठल ये म्हणून हाक मारतो त्या भक्तांचे पुण्य फळाला येते. हा पायी वारीचा आनंद, विठ्ठलाची साथ आपणासही ऐकू यावी हीच विठुरायाकडे प्रार्थना. आली विठ्ठलाची हाक, धरली मी पंढरीची वाट. पांडुरंग माऊली विठू माऊली, पांडुरंग रंगात रंगुनिया, रंगी रंगला अभंग, तूच माझी माऊली ग भक्ताची साऊली.